जगात किंवा देशात भूकंपासारखी नैसर्गिक किंवा सामूहिक रोगासारखी संकटे येतात, त्यावेळी परिस्थितीनुसार सरकार समाजाला मदत करण्याचे काम करते. त्यामुळे सरकार आणि समाज यांच्या संकट काळातील कार्याचे एकत्रित मूल्यांकन होणे गरजेचे आहे. या काळात चांगले काम होते ते समाजाकडूनच होते. सरकार सुविधा पुरवण्याचे काम करीत असते, त्यामुळे अशा संकट काळात समाजाचा खरा वाटा असतो, असे मत राज्यसभेचे माजी खासदार बसवराज पाटील यांनी व्यक्त केले. भारत विकास संगम व महा एनजीओ फेडरेशन यांच्या वतीने राष्ट्रसेवा मंथन 2021 या विशेष राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्ह्यातील मरकळ येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या त्रिवेणी आश्रमात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बसवराज पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी मुख्य संयोजक व महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. बसवराज पाटील म्हणाले, देशात चांगले काम करणारे अनेक जण आहेत, मात्र त्यांना त्यांच्या कामात गती आणण्याकरता नव्या कल्पना व दिशा मिळत नाहीत. सामाजिक काम करताना अनेक अडचणी येतात, त्यामुळे राष्ट्रसेवा मंथनातून यासारख्या अडचणींवर मात करीत कामाची दिशा मिळते. विचारांची देवाणघेवाण होऊन देशाचा आणि समाजाचा विकास करण्याची ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. ये राष्ट्रसेवा मंथन का जो कल्पना है, देश में कई जगह अच्छे अच्छे क्षेत्र में काम करने वाले और अलग अलग क्षेत्र में काम करने वाले काम तो करते रहते हैं, उनके जगह में उनकी ख्याति होती है, लेकिन अपने काम में गति लाने में कोई नया सोच उनको नहीं मिलता है। साथ ही साथ सामाजिक काम करते समय कई बार परिवार वाले, समाज वाले ऐसे सामाजिक कार्यकर्ता का मजाक उड़ाते हैं। ये अपना घर बार छोड़ के ये क्या पागल का धंधा करता है, कुछ मिलता नहीं है। लेकिन इस प्रकार का जो कार्यक्रम है भारत विकास संगम और ये जो फेडरेशन है एनजीओस का, अभी जैसे 7 ग्रुप में वो लोग बैठे हैं, तो 2 दिन का जो चिंतन हुआ है, इतना बड़ा विचार का मंथन होता है, यहाँ से जो लौट कर जाता है वो कम से कम 4 गुना 10 गुना ऊर्जा लेकर वापस जाता है। उसके काम में गति बढ़ती है, उसकी कार्य की क्षमता बढ़ती है और देश का, समाज का सच्चे स्वरूप में एक समग्र विकास का एक स्वरूप बनता है। उस दिशा में ये एक बहुत बड़ा ऐतिहासिक कार्यक्रम होगा और इसी कल्पना से ही भारत विकास संगम सारे देश में ये काम करते रहता है। अभी तो एक छोटा महाराष्ट्र के एक संगठन के साथ मिलकर ये काम हो रहा है और पवित्र इस रविशंकर गुरुजी के आश्रम के अंदर हम भारतीय स्तर पर जब करते हैं तो कई बड़े बड़े किसी क्षेत्र में काम करने वाले बोलते हैं, अगर हम यहाँ नहीं आते तो अपने जीवन में बहुत खो लेते हैं। तो ये इसकी एक विशेषता है और उस दिशा में यहाँ का फल सबको मिला है। निश्चित यह जो ऊर्जा यहाँ एक असाधारण प्राप्त हुई है, उनको अपने अपने क्षेत्र में एक नई ट्यूनिंग के साथ और मोर इफेक्टिव और बड़ा डायमेंशन, ये तीनों स्वरूप में काम करने में शक्ति मिलेगा। यही इसकी विशेषता है। मुख्य संयोजक शेखर मुंदडा म्हणाले, देशासाठी आयुष्य अर्पित केलेले 16 ते 17 मान्यवर या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्याकरता सहभागी झाले होते. देशाची प्रगती ही प्राकृतिक पद्धतीने व्हावी यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. शेती, गायीचे महत्त्व, आयुर्वेद, कर्करोगावरील आयुर्वेदिक उपचार असे अनेक विषय चर्चेला होते. माझा देश माझी जबाबदारी या नात्याने देशासाठी काय काम करता येईल हा विचार उपस्थितांनी मांडला. नमस्कार, मी शेखर मुंदडा, महा एनजीओ फेडरेशनचा फाउंडर. आज 2 दिवसाचं जे शिबिर होतं राष्ट्रसेवा मंथन, हे आज कन्क्लूड झालं आहे. या शिबिराला जवळजवळ 16-17 मान्यवर ज्यांनी आपल्या देशासाठी पूर्ण आयुष्य अर्पित केलं आहे असे लोक होती. प्रगती कशी व्हावी पण ती प्राकृतिक आणि मानवनिर्मित अशी व्हायला पाहिजे, हा असा 2 दिवसाचा गाभा होता. याच्यामध्ये शेती असेल, ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, गाईचं महत्त्व असेल, मेडिकल आयुर्वेदाचं महत्त्व असेल, कॅन्सरवरचे जे उपचार आहेत ते आयुर्वेदिक कसे होऊ शकतात, असे अनेक विषय याच्यात घेतले गेले आणि याच्यावर मंथन झालं. आणि माझा देश माझी जबाबदारी या नात्याने
आपण देशासाठी काय करू शकतो याच्यावर खूप चांगलं मंथन झालं. भारत विकास संगमचे श्री बसवराजजी पाटील ज्यांचा खूप दांडगा अनुभव आहे आणि त्यांनी खूप NGOंना सपोर्ट करून चांगल्या कामासाठी एनकरेज केले, ते सुद्धा पूर्ण या शिबिराला 2 दिवस उपस्थित होते. असे अनेक मान्यवर होते आणि महत्त्वाचं म्हणजे महाएनजीओ फेडरेशनकडून प्रत्येक जिल्ह्यातून 2-2 NGOंना बोलवलं होतं की जे देशासाठी काही करू इच्छितात. आणि खूप चांगला फीडबॅक सगळ्यांचा आला आणि मला असं वाटतं की देश घडवण्यामध्ये आता या NGOंचं खूप मोठं योगदान मला दिसतंय आणि मला असं वाटतं महाएनजीओ फेडरेशन या उपक्रमामध्ये पूर्णपणे सहभागी होऊन त्यांच्याबरोबर काम करणार आहे. आणि येणाऱ्या काही काळांमध्ये महाएनजीओ फेडरेशन महाराष्ट्रापुरतं मर्यादित न ठेवता हे देशव्यापी व्हावं असं सगळ्यांचा सूर होता आणि त्या दृष्टीने पुढचं काम आम्ही करणार आहोत.